श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तुम्ही कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे जर पैसा टिकत नसेल, अडचणी येत असतील, तर मी तुम्हाला आज यावरती एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे। असा हा एक नंबर लिहून तुम्हाला रात्री झोपताना तुमच्या जवळ ठेवायचा आहे आणि सकाळी उठताना तुम्हाला त्याचा चमत्कार हा दिसून येईल। अचानक तुमच्या आयुष्यामध्ये धनलाभ व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला पैसे मिळू लागतील आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल। असा हा एक उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आज जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, हा उपाय कष्ट आणि मेहनत ही एका बाजूला आहेच आणि दुसऱ्या बाजूला हा उपाय आणि सेवा आहेत। तर आपल्याला फक्त कष्ट आणि मेहनत करून आपण पुढे जात नाही, तर त्यासोबत आपल्याला काही उपाय आणि सेवा सुद्धा करायच्या असतात, जेणेकरून आपण जे काही कष्ट करतो, जी काही मेहनत करतो, तर त्या मेहनतीला आणि त्या कष्टाला योग्य ते फळ हे प्राप्त होत असतं। बऱ्याच वेळेला बघा, आपण असं नेहमी म्हणत असतो की माझं नशीब खराब आहे, मी जी पण गोष्ट करायला जातो किंवा जी पण गोष्ट मी करायला जाते तर ती माझी गोष्ट यशस्वी होत नाही, काही ना काही अडचणी त्या गोष्टीमध्ये येत असतात आणि माझं ते काम किंवा माझी ती गोष्ट पूर्ण होत नाही, किंवा आपल्या मनामधली एखादी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो, पण ती आपली इच्छा ही जी आहे तर ती पूर्ण होत नाही। आणि त्याचबरोबर आपल्यासोबत अजून एखादी व्यक्ती असते आणि तिची इच्छा पूर्ण होते, पण आपली मात्र इच्छा पूर्ण होत नाही। अशा वेळेला सुद्धा आपण म्हणतो माझं नशीबच खराब आहे आणि माझ्या नशिबात अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या नाहीच आहेत आणि म्हणूनच माझ्यासोबत हे घडत आहे। आपण जे कष्ट मेहनत प्रयत्न करत असतो, तर त्यासोबत आपल्याला आपल्या नशिबाची साथ असणं अतिशय महत्त्वाचं असतं। ज्या व्यक्तीच्या मागे नशिबाची साथ हवी असते आणि ती व्यक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये ती व्यक्ती प्रगती करत असते, मग ते शिक्षण असो अथवा व्यवसाय असो किंवा मग पैसे कमावणं असो किंवा लक्ष्मी प्राप्तीबद्दलची कोणतीही प्रकारची इच्छा असो, तर यासोबत आपलं नशीबच आपल्यासोबत असायला हवं, तेव्हा आपली ती इच्छा पूर्ण होत असते। हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा उपाय तुम्हाला फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे। आपल्याकडे आलेला पैसा हा अखंड स्वरूपामध्ये टिकून राहावा, म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी। त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामधल्या पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्या हातात जर जास्त पैसा खर्च होत असेल, तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक 100 रुपयाची नोट घ्यायची आहे। ही नोट चांगली असावी, कुठे खराब झालेली नसावी, एक चांगली अशी पाहून तुम्हाला करकरीत 100 रुपयाची नोट घ्यायची आहे। यानंतर 100 रुपयाच्या नोटीवरती तुम्हाला मी जो नंबर सांगणार आहे, तर तो नंबर तुम्हाला त्यावरती लिहायचा आहे। तर पहिला नंबर जो आहे तर तो आहे 9। 9 नंबर तुम्हाला लिहायचा आहे। आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की नंबर 9 जो आहे तर तो 9 ग्रह स्थितीवरती आपलं जीवन जे आहे तर ते 9 ग्रहांवरती अवलंबून असतं आणि हा जो अंक 9 आहे तर तो 9 ग्रहांशी जोडलेला असतो। तसेच जे ग्रह असतात ते आपल्या आयुष्यामध्ये बरेच काही घडवून आणत असतात। जर आपल्या कुंडलीमध्ये जो आपण ग्रह असेल तर तो ग्रह जर मजबूत असेल आणि चांगल्या स्थितीमध्ये असेल, तर आपल्याला चांगलं फळ हे प्राप्त होत असतं, आपलं प्रत्येक काम हे यशस्वी होत असतं। पण आपल्या कुंडलीमध्ये जर ग्रह मजबूत नसतील तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। तर हा जो 9 अंक आहे, हा 9 अंक तुमच्या आयुष्यामध्ये भाग्योदय घडवेल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल आणि तुम्हाला अचानक धनलाभ सुद्धा होईल। यामुळे तुम्हाला या नोटेवरती 9 अंक लिहायचा आहे। 9 अंक लिहिल्यानंतर तुम्हाला थोडीशी स्पेस द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला 5 आणि मग 4 म्हणजे 5 54 हा जो अंक आहे तर तो तुम्हाला लिहायचा आहे। कारण 5 + 4 = 9 असं होतं, म्हणजे 5 + 4 = 9 असं होत असतं आणि 9 हा अंक खूप शुभ आहे। 9 ग्रहांशी हा जोडलेला हा नंबर आहे आणि त्यामुळे तुमचं नशीब बदलायला अजिबात वेळ लागणार नाही। त्यामुळे आपल्याला या जे शुभ नंबर आहेत तर ते तुम्हाला तुमच्या या 100 रुपयाच्या नोटीवरती लिहायचे आहे। त्यानंतर परत आपल्याला थोडीशी स्पेस सोडायची आहे आणि मग पुन्हा आपल्याला लिहायचं आहे 5 आणि 4 आणि 9 म्हणजे 954 म्हणजे 954 असा हा नंबर तुम्हाला त्या नोटेवरती लिहायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या नोटेची तुम्हाला घडी घालायची आहे आणि ही घडी कशी घालायची आहे तर चौकोनी घडी असते, तर चौकोनी शेप मध्ये तुम्हाला ही घडी घालायची आहे। आणि त्यानंतर तुम्ही रात्री झोपताना तुमच्या उशीजवळ तुमच्या उशीचं जे कव्हर असतं
असतं तर त्या कव्हरच्या आतमध्ये तुम्हाला ही 100 रुपयाची नोट जी आहे तर ती तुम्हाला घालून ठेवायची आहे आणि रात्री तुम्हाला झोपायचं आहे त्याच्यावरती. आणि यानंतर सकाळी उठायचं आहे, अंघोळ वगैरे करायची आहे. त्यानंतर ती जी 100 रुपयाची नोट आहे तर ती तुम्हाला बाहेर काढून घ्यायची आहे आणि तुमची पैशाची जी पण तिजोरी असेल तर त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला तीच प्रोसेस करायची आहे. म्हणजे तुम्हाला तिजोरीमधून काढून घ्यायची आहे, रात्री झोपण्याच्या वेळेला ती बाहेर काढायची आहे आणि तुमच्या पिलो म्हणजे उशीच्या कव्हरच्या आतल्या बाजूला ठेवायची आहे. आणि मग तुम्हाला रात्री झोपायचं आहे, सकाळी उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, पुन्हा ती नोट तुम्हाला बाहेर काढायची आहे आणि तुम्हाला परत ती तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. असं कंटिन्युअसली तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. 21 दिवस पूर्ण झाले की 22व्या दिवशी काय करायचं आहे, ती नोट घेऊन तुम्हाला जिथे कुठे माता लक्ष्मीचं किंवा इतर कुठल्या देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि ती जी 100 रुपयाची नोट आहे तर ती आपल्याला दान करायची आहे. म्हणजे मंदिरामध्ये जी दानपेटी असते तर तिथे आपल्याला दान म्हणून टाकायची आहे. तर हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता, कोणत्याही दिवशी तुम्ही या उपायासाठी सुरुवात करू शकता. हा उपाय जो पण तुमचा लकी वार असेल, आपण म्हणत असतो पहा की हा वार माझ्यासाठी लकी आहे, खूप खास आहे, तर त्या दिवशी माझं जे काही मी काम करतो किंवा करते तर ती सर्व कामं माझी पूर्ण होत असतात, असं बऱ्याच जणांचं मत सुद्धा असतं. आणि माझ्यासाठी हा नंबर सुद्धा खूप लकी आहे, त्याचप्रमाणे मी या रंगाचे कपडे घालते तर त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप छान छान गोष्टी घडतात, असं सुद्धा बरेच जण म्हणत असतात. अगदी त्याचप्रमाणे जो पण तुमच्या आयुष्यामधला तुम्हाला असं वाटतं की तो तुमच्या 7 वारांमधला जो वार तुमच्यासाठी लकी आहे किंवा तुमचा आवडता वार आहे तर त्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे. असं नाही की मग तुम्ही आठवड्याचे जे 7 वार आहेत तर त्या 7 वारांमधून तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय झोपण्याचा करायचा नाहीये. म्हणजे रात्री झोपण्याची आणि लगेच ती नोट तुम्हाला तुमच्या पिलो कव्हर मध्ये ठेवायची आहे. ज्या वाराला तुम्ही हा उपाय चालू करणार तर त्या दिवसापासून 21 दिवस तुम्हाला सलग सांगितल्याप्रमाणे उपाय करायचा आहे. रोज रात्री पिलो कव्हर मध्ये तुम्हाला ही 100ची नोट ठेवायची आहे आणि सकाळी उठून सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही करून पहा. उपाय केल्याशिवाय आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आणि खरोखर खूप चांगला आणि अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे. तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या ज्या काही सर्व पैशाच्या अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होतील. त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग जे आहेत तर ते तुमचे मोकळे होतील आणि तुमच्या घरात पैसा टिकून राहील आणि टिकायला सुद्धा सुरुवात होईल. कष्ट आणि मेहनत करून तुम्हाला हवा तसा मोबदला जर मिळत नसेल तर तो मोबदला तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. तुमचा व्यवसाय असेल त्या व्यवसायामधून तुम्हाला हवं तसं इन्कम मिळत नसेल किंवा प्रॉफिट मिळत नसेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळायला सुरुवात होईल आणि तुमच्या सगळ्या पैशाच्या आर्थिक अडचणी ज्या काही आहेत तर त्या सर्व दूर होतील. तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.